नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉग्राफी बाय अवधूत कल्याणे या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। जर बघाल तर उत्सुकता लागलेली आहे। गट ब 2024 पूर्व परीक्षा नुकतीच पार पडली आहे। मागच्या जवळजवळ 1.5-2 वर्षापासून आपण ज्याची वाट पाहत होतो ती एक्झाम झाली आहे नेमकी, आणि सगळ्यांना मे बी जर बघाल तर पेपर सोपा गेलेला असावा। जास्त उत्सुकता न ताणता कुठे येणार आहेत आपण जर बघाल तर कंबाईन 2024 गट ब पूर्व परीक्षा भूगोलाच्या प्रश्नांकडे येऊयात। दिसताना संख्या 10 दिसते, पण प्रश्न जर नीट बघाल तुम्ही भूगोलाच्या पेपरमध्ये जर बघाल तर जवळजवळ 12-13 किंवा प्रश्नांची संख्या 14 कडे सुद्धा जाताना दिसते भूगोलामध्ये। थोडे जर बघाल तर पहिला प्रश्न हा सेट बी आहे, सेट बी, आणि सेट बी नुसार मी जर बघाल तर हे सगळे संभाव्य उत्तर घेतोय। ही जर प्रश्न कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात? हिमालयाच्या राजकीय वर्गीकरणामधला पहिलाच प्रश्न आहे। पंजाब हिमालय म्हणा, जम्मू काश्मीर हिमालय म्हणा, कोण असेल तर तुमची सिंधू नदी ते सतलज नदी हा कोण आहे? सिंधू नदी ते सतलज नदीच्या दरम्यान असणारा हिमालयाचा राजकीय विभाग पंजाब हिमालय म्हणून ओळखला जातो। सिंधू नदी ते दरम्यान जर बघाल तर कोण असेल? सिंधू नदी ते सतलज नदीच्या दरम्यान असणारा भाग कोण आहे? तर तुमचा पंजाब हिमालय असेल। मग बाकी सतलज ते काली, काली ते तिस्ता, तिस्ता ते ब्रह्मपुत्रा हे 4 राजकीय विभाग तुम्हाला माहिती असतील तर इथं ह्याचं उत्तर काय असेल तर जर बघाल तर सिंधू ते सतलजच्या दरम्यान असणारा भाग काय म्हणता येईल आपल्याला? जर बघाल तर तुम्हाला पंजाब हिमालय म्हणता येईल। दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात। प्रश्न क्रमांक 12, पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण जर बघाल तर कोरडे वारे, अतिउष्ण आणि कोरडे वारे म्हणजे उन्हाळ्यात वाहणारे वारे भारताच्या वायव्य भागात आणि पश्चिम भागातून उन्हाळ्यात विशेषतः एप्रिल, मे आणि जूनच्या सुरुवातीच्या भागामध्ये वाहणारे किंवा मे जून मध्ये वाहणारे जर बघाल तर उष्ण वारे, ज्याच्यामुळे धुळीची वादळं निर्माण होतात, अशी वारे कोण आहे? जर बघाल तर ह्याला काय म्हणता येईल? लू वारे म्हणता येईल। लू वारे खूप वेळेस रिव्हिजन लेक्चर्स मध्ये असतील, वन डे रिव्हिजन बॅच मध्ये असतील, आपल्या बुस्टर टेस्ट सिरीज मध्ये असतील, त्या सगळ्या गोष्टी घेतल्या पण कोण असेल तर लू वारे। पर्याय क्रमांक 2 उत्तर असायला पाहिजे। पुन्हा घाटमार्गांचा प्रश्न, आणि पुन्हा आपल्या 11 घाटमार्गांमधूनच गोष्ट दिसते तुम्हाला। फोंडा घाट जर बघाल तर कुठे दिसायला सुरुवात होईल? तुमचा कोल्हापूर पणजी म्हणा किंवा कोल्हापूर ते तुमचा सावंतवाडीवाला भाग म्हणा, फोंडा घाट असेल पर्याय इथं जर बघाल तर 4। त्याच्यानंतर माळशेज घाट आहे, माळशेज घाट, माळशेज घाट कुठला तर तुमचा ठाणे अहमदनगर म्हणा किंवा अहिल्यानगर म्हणा, 3 नंबर। त्याच्यानंतर हनुमंते कोल्हापूर कुडाळ असणारा। त्याच्यानंतर जर बघाल तर थळघाट किंवा कसारा घाट ज्याला काय म्हणतात? मुंबई नाशिक, म्हणजे 4 3 2 1 4 3 2 1 4 3 2 1 पर्याय क्रमांक कुठे चाललाय तर पर्याय क्रमांक 4 कडे चाललाय, बरोबर। उलट 4 3 2 1 वाला भाग जर बघाल तर इथं दिसतोय पर्याय क्रमांक 4। त्याच्यानंतर शंभू महादेव डोंगररांग डॅश डॅश नद्यांच्या दरम्यान आहे सह्याद्रीचा सर्वात दक्षिणेकडचा विस्तार आहे, आणि सर्वात दक्षिणेकडे असणाऱ्या नद्या कोण असेल तर एकतर कृष्णा नदी आणि त्याच्यानंतर कोण असेल तिच्या उत्तर बाजूला असणारी भीमा नदी। भीमा आणि कृष्णा ह्या 2 नद्यांना वेगळं करणारी डोंगररांग जर बघाल तर कोण असेल तर तुमची शंभू महादेव डोंगररांग सातारा सांगलीवाल्या पट्ट्यातून पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर असायला पाहिजे। त्याच्यानंतर स्वामीनाथन 1970 नेमकं आपण जर बघाल तर तुम्ही आत्ता जी काही मेगा रिव्हिजन लेक्चर झालं होतं त्याच्यामध्ये पण आपण ओलीत शेती, त्याच्यानंतर पावसाची शेती, जिरायती शेती, त्याच्यानंतर जर बघाल तर बागायती शेती असे शेतीचे प्रकार बघितले होते। इथे थोडंसं त्यांनी कन्फ्यूज केलंय। 100 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल तर त्याला जर बघाल तर त्याला पण काय म्हणता येईल? कोरडवाहू शेती असं म्हणता येणार नाही। कोरडवाहू शेतीच्या संदर्भातला प्रश्न हा 30 सेंटीमीटर पेक्षाही कमी जर बघाल तर त्या भागामध्ये शेती जी काही केली जाते ती अत्यंत जर बघाल तर कोरडवाहू पेक्षाही पाऊस कमी दिसतोय। 200 सेंटीमीटर वाला भाग नाही। इथं जे काही पर्याय दिसतात ह्या पर्यायावरून असं दिसतंय की ड वाला पर्याय यायला पाहिजे 40 सेंटीमीटर पेक्षा थोडासा जास्त, आणि तुमचा जर बघाल तर 100 सेंटीमीटर पेक्षा कमी। जनरल डेफिनेशन काय सांगते? 50 सेंटीमीटर ते 60 सेंटीमीटर पेक्षा पावसाचं प्रमाण कमी असेल तर, मग 50-60 सेंटीमीटर पेक्षा पावसाचं प्रमाण कमी असेल तर ती तुमची कोरडवाहू शेती असेल स्वामीनाथन यांच्या ह्याच्यानुसार सुद्धा, किंवा तुम्ही एनसीईआरटी 12वीच्या एनसीईआरटी मध्ये सुद्धा ही गोष्ट दिली आहे। जर बघाल तर ही रेंज कुठे दिसते तर तुमच्या पर्याय क्रमांक ड मध्ये दिसते। 40 पेक्षा थोडीशी जास्त, 100 सेंटीमीटर पेक्षा कमी असणारा पाऊस जर बघाल तर कुठे दिसेल तुम्हाला? फक्त ड मध्ये दिसायला सुरुवात होईल। कुठं तर फक्त ड मध्ये पर्याय क्रमांक 4 ह्याची जर बघाल तर ह्याचं उत्तर असेल। त्याच्यानंतर भारतीय जनगणनेनुसार जर बघाल तर कोणती वस्ती नागरी वस्तू म्हणून प्रत्येक वेळेस आपण हा क्रायटेरिया सांगितला, प्रत्येक वेळेस प्रत्येक लेक्चरमध्ये आपण लोकसंख्येच्या असेल, तुमच्या वन डे रिव्हिजन बॅच मध्ये असेल सुद्धा, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळ। पहिली गोष्ट नगरपालिका महानगरपालिका तर आहे, त्याच्यासोबत लोकसंख्या 5000 पेक्षा जास्त असायला पाहिजे, ही गोष्ट बरोबर आहे। पण 50% लोक बिगर शेती नाही जर बघाल तर 75% किंवा त्यापेक्षा जास्त
पुरुष वर्ग, फक्त पुरुष वर्ग, लोक नाही. जर बघाल तर 75% किंवा त्याच्यापेक्षा जास्त पुरुष वर्ग कशामध्ये यायला पाहिजे, बिगर शेती व्यवसायात यायला पाहिजे, हा पर्याय असू शकत नाही. आणि लोकसंख्येची घनता जर बघाल तर 400 पेक्षा जास्त असायला पाहिजे, हा क्रायटेरिया मात्र येतोय. साधारणतः 1971 पासून हाच क्रायटेरिया वापरतोय. जवळजवळ आपण 1991 ला थोडासा रिवाइज केला आणि 2011 मध्ये सुद्धा हाच क्रायटेरिया वापरतोय. आपण कोणत्या शहराला नागरी भाग म्हणायचं, शहरी भाग म्हणायचं, काय विचारले आपल्याला तर वस्ती आहे म्हणून ओळखली जाते. अ, ब आणि ड, अ, ब आणि ड असणारा पर्याय कुठे दिसतोय तुम्हाला, तर अ, ब, ड असणारा पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर असायला पाहिजे. त्याच्यानंतर एकदम सोपा प्रश्न, महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील जर बघाल तर प्रशासकीय विभाग अनुक्रमे किती. 1960 ला किती प्रशासकीय विभाग होते, तर 4. आत्ता प्रशासकीय विभाग किती आहे, तर जर बघाल तर एकूण प्रशासकीय विभाग किती, 4 आणि 6, 4 होते आणि 6 आत्ता आहेत. जर बघाल तर पर्याय क्रमांक कोण असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर असायला पाहिजे. त्याच्यानंतर पुन्हा मृदावरती प्रश्न, मृदा कापसाची काळी मृदा कुठे दिसेल तुम्हाला, तर महाराष्ट्र पठारावरती. मराठवाडा असेल, विदर्भाची पश्चिम बाजू असेल तर बघाल तर महाराष्ट्र पठारी प्रदेशावरती दिसायला सुरुवात होईल. खानदेशवाला भाग, जांभी मृदा, पाऊस जास्त, कोकणवाल्या भागामध्ये तुम्हाला जांभी मृदा दिसायला सुरुवात होईल. 1 नंबर. त्याच्यानंतर तांबडी मृदा कुठे दिसेल, तांबडी म्हणा, तपकिरी म्हणा, रेड सॉइल म्हणा, विदर्भाच्या पूर्व भागामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरवाला पट्टा. आणि त्याच्यानंतर भरड व उथळ मृदा कुठे दिसायला सुरुवात होईल, तर सह्याद्रीच्या पूर्व उतारावरती तुम्हाला ही भरड आणि उतर जर बघाल तर म्हणजे कोण असेल तुमचा 3 नंतर 1, 2, 3 नंतर जर बघाल तर 3, त्याच्यानंतर 1, 2, 4 बरोबर. 1 जर बघाल तर 3 नंतर त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 4. पर्याय क्रमांक कुठे दिसेल, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसेल. त्याच्यानंतर 19व्या प्रश्नाकडे येऊया. खालील विधानांचं निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा. गडबडीमध्ये बरेच लोकांनी ह्याला थोडंसं कन्फ्यूज झाली आहेत. अग्निजन्य खडक जर बघाल तर अग्निजन्य खडक म्हणजे तुमची आर्कियन खडक प्रणाली आली. लेक्चर्समध्ये पण झालंय, वन डे रिव्हिजन बॅचमध्ये पण ही गोष्ट झाली आहे. अग्निजन्य खडक म्हणजे आर्कियन खडक प्रणाली आली आणि आर्कियन खडक प्रणालीमध्ये तुम्हाला लोह, तांबे ह्यांचे साठे आढळतात. लोह, तांबे, सोने ह्यांचे साठे आढळतात. ही गोष्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, स्तरित खडकात चुनखडक आणि जिप्सम सारखी खनिज आढळतात. यस, स्तरित खडक म्हणजे गाळाचे खडक, चुनखडी गाळाचा खडक आहे, जिप्सम गाळाचा खडक आहे. म्हणजे हेही स्टेटमेंट काय असेल, बरोबर असेल. दुसरी गोष्ट नीट बघा, हे स्टेटमेंट नीट वाचा. रूपांतरित खडकात अभ्रक, गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत असं म्हणलंय. कडप्पा प्रकारची खडक प्रणाली जर काढून बघाल तर कडप्पा रूपांतरित आणि स्तरित प्रकारचे खडक आहेत आणि तिथं तुम्हाला अभ्रक, गार्नेट सारखी खनिज आढळतात. हे स्टेटमेंट काय असायला पाहिजे, तर हे स्टेटमेंट चुकीचं म्हणायला पाहिजे. कारण इथं आढळत नाहीत असं आहे, इथं आढळतात. अभ्रक आढळतं, गार्नेट आढळतं. जर बघाल तर ही रूपांतरित खडकामध्ये आढळणारी खनिज आहेत, ही गोष्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे. जर बघाल तर योग्य पर्याय निवडा. असं अ आणि ब आपल्याला योग्य म्हणावं लागेल इथं. अ आणि ब जर बघाल तर अ आणि ब बरोबर कुठं दिसेल तुम्हाला, तर पर्याय क्रमांक काय दिसायला सुरुवात होईल, अ आणि ब मध्ये दिसायला सुरुवात होईल. पर्याय क्रमांक 3 अग्निजन्य खडक, आर्कियन खडक प्रणाली. आर्कियन खडक प्रणालीमध्ये लोह, सोने, तांबे ह्यासारख्या गोष्टी सुद्धा आढळतात. महाराष्ट्रामध्ये जर बघाल तर लोह खनिज सिरीज म्हणतात ह्याला. ह्या भागामध्ये येऊयात अ आणि ब पर्याय क्रमांक 3 वरती. 20व्या प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत, ही गोष्ट पण जर बघाल तर ह्या बरोबर विधान बरोबर आहेत. महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे. भीमा नदी जर बघाल तर भीमा नदी 861 किलोमीटरचा प्रवास करते, पण त्याच्यापातला मॅक्झिमम प्रवास जर बघाल तर ती महाराष्ट्रात करते 451 किलोमीटरचा. भलेही ती कृष्णा नदीची उपनदी असली तरी ती कृष्णा नदीला महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन मिळते. त्याच्यामुळं ती कृष्णा नदीची जर बघाल तर उपनदी महाराष्ट्रामध्ये सेपरेट कन्सिडर केली जाते. भीमा नदीचं नदी खोरं हे जर बघाल तर महाराष्ट्रात स्वतंत्ररित्या बघितलं जातं. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट काय म्हणावं लागेल, तर महाराष्ट्रात भीमा नदीचं खोरं स्वतंत्र खोरं आहे. त्याच्यानंतर पैनगंगा नदी अजिंठा डोंगर रांगात उगम पावते. यस, अजिंठा डोंगर रांगा बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुमची पैनगंगा नदी उगम पावते. त्याच्यानंतर ती यवतमाळ, चंद्रपूरमध्ये जाऊन वर्धा नदीला जाऊन मिळते. मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी नाही, ही कोणाची उपनदी आहे, जर बघाल तर गोदावरी नदीची उपनदी आहे, गोदावरीची. बरोबर, हे विधान काय असेल तर चुकीचं. सिंदफणा ही नदी गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे. सिंदफणा नदी दक्षिण बाजूने गोदावरीला मिळते. बरोबर, तुमचा जर बघाल तर माजलगाव, बीड जिल्ह्यामध्ये ही नदी वाहते. सिंदफणा नदी दक्षिणेकडची उपनदी आहे, उत्तरेकडची उपनदी नाही. त्याच्यामुळं अ आणि ब बरोबर असेल. अ आणि ब बरोबर असणारा पर्याय कुठं दिसतो आपल्याला, तर पर्याय क्रमांक 1 दिसतोय फक्त. कुठं, पर्याय क्रमांक 1 अ आणि ब बरोबर. त्याच्यानंतर असेही काही प्रश्न आपल्याला जॉग्राफीमध्ये दिसतील, दुसऱ्या पार्टमध्येही भले विचारले असतील. तर हरित क्रांतीवाली गोष्ट कुठं असेल, तर अन्नधान्य उत्पादन.
नील क्रांतीवाली गोष्ट कुठं असेल तर मत्स्य उत्पादन, पिवळी क्रांती कुठं असेल तर तेलबिया, सोनेरी क्रांती कुठं असेल तर फळं. बरोबर. जर बघाल तर 3, 3 नंतर 4, 3, 3 नंतर 4 दिसणारा पर्याय कुठे दिसतोय आपल्याला? इथंच दिसतोय. 3, 4, 2, 1 पर्याय क्रमांक 3. हा जर बघाल तर प्रश्न क्रमांक 27 तुमच्या जर बघाल तर रिव्होल्युशन्स मध्ये येतो. जी काही ऍग्रिकल्चर वाला पार्ट आहे त्या ऍग्रिकल्चरच्या रिव्होल्युशन्स मध्ये. पुन्हा लोकसंख्या संदर्भात प्रश्न क्रमांक 33 विचारलाय तुम्हाला. भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते, ज्याच्यामुळे लोकसंख्या बदलावरती परिणाम व्हायला सुरुवात होतो? बेसिक कोणते घटक असतील तर जन्मदर आणि मृत्यूदर जर बदलले तर लोकसंख्या बदलते. लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे जर तुम्ही नीट वाचले असतील तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जन्मदर मृत्यूदर सर्वात जास्त होता. लोकसंख्या वाढ अत्यंत मंद गतीने होती. दुसऱ्या टप्प्यामध्ये जर बघाल तर लोकसंख्या वाढ मोठ्या प्रमाणात राहिली, हलकीशी तुमचा मृत्यूदर कमी झाला तर लोकसंख्या थोडी स्थिर गतीने वाढली. तिसरा टप्पा 1951 ते 1981 जन्मदर तसाच राहिला पण मृत्यूदर कमी झाला, त्याच्यामुळे लोकसंख्या भरमसाठ वाढली. आणि आता काय झालंय? आता जन्मदर पण कमी, मृत्यूदर पण कमी, पण लोकसंख्या आता मंद गतीने वाढायला सुरुवात झाली आहे. पुन्हा जर बघाल तर म्हणजे कोण असेल? जन्मदर, मृत्यूदर. त्याच्यानंतर जर बघाल तर आणखी कुठला अभ्रक मृत्यूदर एवढा मॅटर करत नाही. जन्मदर, माता मृत्यूदर एवढा मॅटर करत नाही. जन्मदर, मृत्यूदर आणि कोण? स्थलांतर. स्थलांतरवाली गोष्ट नीट बघाल तर महाराष्ट्राची लोकसंख्या शिकलोय. ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या वाढ 36% आहे, सर्वात जास्त. त्याच्यामध्ये जन्मदर, मृत्यूदर जास्त परिणाम करत नाही. तिथं लोकसंख्या वाढीला कोण परिणाम करतं? तर स्थलांतर सर्वात जास्त परिणाम करतं. तर पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 3 ही गोष्ट येणार नाही. पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर असायला पाहिजे. त्याच्यानंतर लक्षद्वीप संदर्भात पुढील विधान, अयोग्य विधान ओळखा असं विचारलं. अयोग्य. लक्षद्वीप जो काही आपला सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे, अरबी समुद्रामध्ये असणारी ही जी काही बेट आहेत, ही बेट जर बघाल तर लक्षद्वीप मलयालम आणि संस्कृत भाषेमध्ये 1,00,000 दिवे जर बघाल तर 1,00,000 द्वीप किंवा 1,00,000 दिवे असा शब्द होतो. लक्षद्वीप हा जर बघाल तर मलयालम भाषा आणि दुसरं कोण असेल तर बघाल तर केरळ. केरळ जवळ आहे तर केरळची भाषा मल्याळम भाषा आहे. तर त्या भाषेमध्ये आणि संस्कृत भाषेमध्ये लक्षद्वीपचा अर्थ काय? लाख द्वीप किंवा लाख दिवे असा शब्द होतो. हे स्टेटमेंट मात्र बरोबर असेल. आकारमानानुसार हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे, हे मात्र चुकीचं असेल. हा दुसऱ्या क्रमांकाचा नाही, सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. हा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे, ही गोष्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य शहर कवरती म्हणा किंवा कावर्ती म्हणा, हे बरोबर आहे. मुख्य शहर म्हणा, राजधानीचं शहर म्हणा, कावर्ती किंवा कवरती आहे. आणि त्याच्यानंतर अगाट्टी ही राजधानी आहे तर नाही. राजधानी सुद्धा कोण आहे? कवरती म्हणा, कावर्ती म्हणा किंवा काय वगैरे, हे राजधानीचं ठिकाण आहे. तुम्हाला काय विचारलंय? अयोग्य विधानं विचारलंय. अयोग्य विधाने कुठली आहेत? ब आणि ड अयोग्य आहे. ब आणि ड अयोग्य असणारा पर्याय क्रमांक कुठे दिसेल तर पर्याय क्रमांक 4 दिसेल. काय दिसेल? ब अयोग्य दिसणारा जर बघाल तर ब आणि ड अयोग्य दिसणारा पर्याय क्रमांक 4 ह्याचं उत्तर असेल. लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित असणारी गोष्ट आहे. मालदीव विषयक सुद्धा प्रश्न विचारलाय. जर बघाल तर आपला जो काही शेजारी देश आहे, भारतीय उपखंडातला देश म्हणा, शेजारी देश म्हणा, ज्याच्यासोबत आपली सागरी सीमा लागून आहे, जर बघाल तर असा देश म्हणा कोण असेल तर मालदीव. मालदीवमधील लोकसंख्या बहुतांशी ही मालदीव वंश गटाची आहे. साधारणतः मालदीवची हिस्ट्री बघाल तर 2500 वर्षापूर्वी ह्या वेगवेगळ्या देशातून, भारतातून म्हणा किंवा आणखी अरेबियन लोक जर बघाल तर ह्या बेटावरती गेली आहेत, स्थलांतरित झाली आहेत. आता ही सगळी लोक जर बघाल तर एकाच वंशाने ओळखली जातात आणि तो वंश कोण आहे तर मालदीवी वंश. जर बघाल तर हे स्टेटमेंट असेल तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. 2500 वर्षापूर्वी वेगवेगळ्या समुदायाची लोक तिथं स्थलांतरित झाली, पण हा सगळा लोकसंख्येचा समुदाय आता कुठल्या नावाने ओळखला जातो? मालदीव समुद्र जर बघाल तर मालदीव वंश म्हणून ओळखला जातो. हे स्टेटमेंट बरोबर आहे. इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म आहे. यस, हे जर बरोबर आहे. इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म आहे, ही गोष्ट बरोबर आहे. पण ही भाषा जरी इस्लाम जरी असेल तर अरेबिक भाषा नाही. दवेही नावाची भाषा, दवेही नावाची त्यांची अधिकृत अरेबिक भाषा नाही. राष्ट्रपती हे राज्य आणि शासन प्रमुख असतात, तर यस बरोबर आहे. त्यांचा राष्ट्रपती जर बघाल तर राज्य आणि शासन प्रमुख आहेत, ही गोष्ट पण बरोबर आहे. अ, ब आणि कोण असेल तर ड. आपल्याला काय विचारलंय? कोणते विधान योग्य आहे? तर अ, ब, ड असणारा पर्याय कुठे दिसेल तुम्हाला तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसेल. कुठे दिसेल तर पर्याय क्रमांक 3. जवळजवळ ही भूगोलातली कोर आणि त्याच्या आजूबाजूची असणारी ही सगळी प्रश्न होती, जी जवळजवळ 13-14 प्रश्नांची संख्या त्याच्याकडे जायला सुरुवात करते. ही गोष्ट जर बघाल तर ही सगळी संभाव्य उत्तर आहेत.
पण पेपर सोपा ह्याच्यामध्ये खूप काही बदल होण्याची शक्यता खूप कमी दिसते. जवळजवळ अशीच उत्तरं तुम्हाला आयोगाच्या कीमध्ये सुद्धा आलेली दिसतील. ठीक आहे, ह्या भागापुरता आपण इथंच थांबूयात आणि परीक्षा तुम्हाला सगळ्यांना चांगली गेली असेल. 2 दिवस निवांत राहा, आयोगाची की येईपर्यंत थोडंसं निवांत राहा. संभाव्य उत्तर तर दिलेत आपण, तुम्ही ह्याच्यानुसार सुद्धा चेक करू शकता. खूप कमी बदल होण्याची शक्यता दिसते ह्याच्यामध्ये काही जर बघाल तर. त्याच्यामुळे ह्या भागापुरतं इथंच थांबूयात. धन्यवाद.